डॉक्टर विष्णू पवार, माझा परिचय करून देणारे माझे मित्र बालाजी सूर्यवंशी सर, या वाचक संवादाचे संयोजक आनंद कदम सर आणि या वाचक संवादाला उपस्थित असलेले सर्व उपस्थित. अंतरंगी डोकावताना हे पुस्तक अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे लेखक आहेत किरण सावे. किरण सावे सर माझे काका, जे ज्युनियरला प्राध्यापक आहेत पालघर येथे SDM कॉलेजला प्राचार्य आहेत. काकासोबत मला गावाकडे आलो की त्यांच्यासोबत जॉगिंग, मी रोज नेहमी जॉगिंग करतो. जॉगिंग करत असताना काकाने एक वाक्य उद्गारलं, देहाचा ध्यास असला की कामाचा त्रास होत नाही. आणि हे वाक्य मी त्यांना विचारलं, काका हे वाक्य कुठलं आहे? ते म्हणाले, अंतरंगी डोकावताना एक पुस्तक आहे, माझ्या प्राचार्य साहेबांनी लिहिलं. मग लगेच त्यांना म्हटलं, काका मी हे पुस्तक ट्रान्सलेट करू का? म्हणजे एका वाक्यावरून, त्या एका वाक्यावरून त्यांना विनंती केली की हे मला पुस्तक ट्रान्सलेट करायचं, इंग्रजीमध्ये करायचं. लगेच काकाने त्यांना फोन लावला आणि प्राचार्य साहेबांनी विना अटी त्यांनी मला याची अनुमती दिली. अनुमती देताना संपूर्ण स्वतंत्र मला दिलं. जरी ते मूळ लेखक असतील तरी शीर्षकापासून त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये तुमच्या इच्छेप्रमाणे काही बदल करायचे असतील त्या तो पण परमिशन त्यांनी मला दिलं. आणि त्यांना त्याच दिवशी विचार करून हे शीर्षक सांगितलं. अंतरंग म्हणजे आपलं मन, हे आपला सर्वांना माहिती आहे. हे पुस्तक 150-155 पेजेसचं आहे आणि या पुस्तकामध्ये 19 प्रकरण आहेत. या पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं, ज्या पद्धतीने आपण आपल्या शेतीची मशागत करतो पेरणीच्या अगोदर, त्याप्रमाणे आपण आपल्या मनाची मशागत केली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे शेतीची मशागत केल्यानंतर उत्तम पीक मिळतं, तसं मनाची मशागत केल्यानंतर आनंदी जीवन आपल्याला जगता येतं. हा या पुस्तकाचा सार आहे. पुस्तकाचं ट्रान्सलेशन करताना मी किती हुशार आहे, माझ्याकडे किती मोठा इंग्रजीचा साठा आहे, शब्दाचा साठा आहे, हे न दाखवता माझं पुस्तक, मी ट्रान्सलेट केलेलं पुस्तक CBSEच्या 5वीच्या मुलानं जरी वाचलं, तरी CBSE किंवा इंग्रजी माध्यमाच्या मुलानं जरी वाचलं तर ते समजावं असा मी प्रयत्न केलेला आहे. आणि हे दोन्ही पुस्तकं, अंतरंगी डोकावताना आणि जर्नी इंटू द सोल, हे दोन्ही पुस्तकं Amazonवर तुम्हाला खरेदीसाठी अवेलेबल आहेत. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे या पुस्तकाला मला मानधन पण भेटले. एका शब्दाला ₹1.5 याच्यानुसार मला मानधनी भेटलं. आणि शेवटी आनंदी भेटला की एक चांगली साहित्य कृती मला भाषांतरित करता येईल. या पुस्तकाचं पहिलं प्रकरण आहे मी आणि माझं मानसिक स्वास्थ्य. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्याची व्याख्या केलेली आहे. आरोग्य म्हणजे काय तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक संबंधातील तंदुरुस्ती, अशी आरोग्याची व्याख्या केली आहे. जर आपण विचार केला तर आपण कुठल्या शारीरिक तंदुरुस्त आहोत, मानसिक आहोत का सामाजिक संबंधाबद्दल आहोत, तर त्याचं उत्तर नकारार्थी येईल असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. शारीरिक तंदुरुस्तीबद्दल आपण सजग कधी होतो? ज्यावेळेस आपल्या डॉक्टरने आपल्याला सुचवलं तुम्हाला BP आहे, तुम्हाला शुगर आहे, किंवा म्हणजे अनेक प्रॉब्लेम जुळल्यानंतर आपण शरीराची काळजी घेतो, मनाची तर अजिबात काळजी घेत नाही. आणि शेवटचा आहे सामाजिक संबंधाचा. आताचं तर सोशल मीडियाचं जग आहे. आपण सध्या समाजामध्ये जास्त राहण्यापेक्षा आपण सामाजिक माध्यमावर खूप आपला वेळ घालतो. आणि त्यामुळं आपल्यामध्ये लपलेल्या मनाकडे आपण प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे. आणि जगातली सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे आपलं मन आहे. आणि शारीरिक आणि मानसिक हे दोन्हीही घटक एकमेकावर परिणाम करणारे आहेत.
नोबेल पारितोषिक विजेते मानसशास्त्रज्ञ ॲलेक्स कॅरल यांनी त्यांच्या मॅन द अननोन नावाचं त्यांचं पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटले आहे की सजीवात लपलेल्या मनाकडे सजीवाने दुर्लक्ष केलेलं आहे. त्यानंतर अल्बर्ट एलिस नावाचा सायकोथेरपिस्ट आहे. त्या सायकोथेरपिस्टनं आपण अस्वस्थ असतो, आपण दुःखी असतो एखाद्या घटनेमुळे नाही, तर त्या घटनेकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनामुळे आपण त्या घटनेकडे कसं पाहतो त्यावर आपल्या मनाची स्थिती अवलंबून असते. त्यानंतर ग्रीक विचारवंत एपिक्टेटस हा म्हणतो की घटना किंवा परिस्थिती तटस्थ असते. घटनेमध्ये भावना निर्माण करण्याची शक्ती नसते. जर घटनेमध्ये भावना निर्माण करायची शक्ती असती तर एखाद्या घटनेत सगळ्यांच्या मनामध्ये सारखी भावना निर्माण झाली असती. काल परवा गुरुसूरला एक घटना घडली. आपल्या वडिलांनी जत्रेला पैसे दिले नाहीत म्हणून एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केला. जर घटनेमध्ये भावना निर्माण करायची शक्ती असती तर गुरुसूरमधल्या अनेक पालकांनी त्यांच्या मुलांना पैसे देण्यास नकार दिलेला असतोच, परंतु तसं होत नाही. त्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे त्यावर सर्व काही गोष्टी अवलंबून असतात. मग शारीरिक तंदुरुस्त कोणाला म्हणायचं? शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा तिन्ही घटकाने तंदुरुस्त असणारा कोण आहे? जो माणूस एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघतो, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतो आणि सामाजिक संबंध प्रस्थापित करतो, तो माणूस हा आपल्याला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तिन्ही गोष्टीनं मनाला तंदुरुस्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपण जीवन जगत असताना सतत अतार्किक स्वगत करतो, त्याला इंग्रजीमध्ये इरॅशनल टॉक म्हणतो. मनाशी सतत तो माझ्याकडे पाहिलाच नाही, त्याने मला बोललाच नाही, बोलला तर तसंच बोलला, माझं घर जवळ असूनही तो आलाच नाही. अनेक गोष्टीबद्दल सतत अतार्किक स्वगत स्वतःशी बोलत असतो आणि त्याच्यातून आपण दुःखी होत असतो. आपण हे अतार्किक स्वगत टाळणं हा जीवनाचा वास्तववादी दृष्टिकोन आपल्याला मिळतो. या पुस्तकातलं दुसरं प्रकरण आहे आनंद निर्माण करणारा ध्येयवादी दृष्टिकोन. आनंद कुणाला नको आहे? जगात आपल्याला आनंद नको असणारा मनुष्य शोधूनही सापडत नाही. मग आनंद कशात मिळतो ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं. कधी कधी आपण चुकीचा आपल्याला असा भ्रम होतो की भौतिक सुखाच्या पाठीमागे धावलो की आपल्याला आनंद मिळतो आणि त्या भौतिक सुखाच्या पाठीमागे आयुष्यभर आपण धावतो आणि शेवटी आपला अंत होतो. अशा म्हणजे आनंद कशामुळे मिळतो या गोष्टी बद्दल आपण सकारात्मक विचार केलं पाहिजे. लेखकाने या पुस्तकामध्ये सालमुद्रा थिमाका नावाची एक महिला आहे, त्या महिलेला पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. ती महिला रोजगारी आहे. आयुष्यभर त्या महिलेने रोजगार केला आणि कर्नाटकमध्ये हायवेवर तिने 1 लाखापेक्षा जास्त वृक्षाची लागवड केली. त्या महिलेच्या पोटाला एकही मूलबाळ नव्हतं. सोबतचा आपला पती सुद्धा जास्त काळ म्हणजे उतारत्या वयात तो पण तिला सोडून गेला. ती एकटीच होती, परंतु तिचा आनंद निर्माण करणारा ध्येयवादी दृष्टिकोन तिच्याकडे होता आणि ती आयुष्यभर झाडं लावली, झाडं फुलवली. त्या झाडावर अनेक पक्ष्यांनी घरटे केले, त्या झाडाखाली अनेक वाटसरू त्या वृक्षाच्या छायेखाली विश्रांती घेत आहेत, आनंद घेत आहेत. हा आनंद ध्येयवादी दृष्टिकोन आपण आपल्यामध्ये रुजवला पाहिजे असं लेखकाचं मत आहे. आपण दरवर्षी बघतो अनेक लोक वृक्ष लागवड करतात, सेल्फी काढतात, सोशल मीडियावरती अशी काही पोस्ट देतात की जणू त्या झाडाला फळं येईपर्यंत तेच काळजी घेणार आहेत आणि दुसऱ्या वर्षी परत तोच खड्डा असतो आणि त्याच खड्ड्यामध्ये वृक्ष लावतात. यानंतर दुसरं उदाहरण त्यांनी आनंद निर्माण करणारा ध्येयवादी दृष्टिकोनामध्ये हिजेपा नावाच्या एका फळ विक्रेत्याचा दिला. त्यांना पण पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. तो फळ विक्रेता असतो. एक वेळ असा प्रसंग येतो, विदेशी पर्यटक त्याच्याकडे फळ खरेदीसाठी येतो.
आणि त्या हिजेपाला इंग्रजी भाषा येत नाही आणि त्याला हिंदी भाषा येत नाही, तो संवाद साधू शकत नाही, आपण तो आपले फळ विकू शकत नाही, त्याला खूप दुःख होते. म्हणजे माझ्या बाबतीत असं घडलंय तर समाजातले जे शिक्षणापासून वंचित लोक आहेत त्यांच्या बाबतीत काय घडल पण तो असा विचार करतो आणि स्वतःच्या 1 एकर जमिनीमध्ये आयुष्यभर गोळा केलेल्या पैशाने शाळा सुरू करतो आणि गोरगरिबांना मोफत तो शाळेसाठी प्रवेश देतो आणि याची दखल केंद्र सरकार घेतं. केंद्र सरकार त्याला पुढील बिल्डिंग विस्तारासाठी 1 लाखाची मदत करतो. ते हिजेपा तिथंच परत कॉलेजेस सुरू करतात. त्यांना त्या एरियामध्ये कर्नाटकमध्ये अक्षर संत नावानं ओळखलं जातं. म्हणजे हा आनंद निर्माण करणारा ध्येयवादी दृष्टिकोन या पुस्तकाच्या पाठामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे परिस्थितीचा स्वीकार करा आणि परिस्थिती बदला. आव्हानं कुणाला येत नाहीत. आव्हान नसणारा माणूस आपल्याला सापडूनही मिळत नाही, परंतु आव्हान आल्यानंतर त्या आव्हानासोबत संधी येतात. त्या संधीचा विचार न करता बहुसंख्य लोक त्या आव्हानाला बघूनच खचून जातात आणि त्या आव्हानाला पेलण्याची काही कमी जास्त ताकद असते ती पण त्यांच्यामध्ये निघून जाते. परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे. सचिन तेंडुलकर 10वीला नापास झाला, एक प्रकारचं त्यांच्या समोर आव्हानच होतं. त्याने ते आव्हान स्वीकारलं आणि शिक्षण हे माझं क्षेत्र नाही म्हणून त्यांनी क्रिकेट त्यांचा तो छंद निवडला. सचिन तेंडुलकरकडे पाहिल्यानंतर आपल्याला सहज वाटतं ते किती नशीबवान आहेत, परंतु त्यांना नशिबाने त्या गोष्टी भेटल्या नाहीत. अजित तेंडुलकर त्यांच्या भावासोबत त्यांनी 14 तास प्रॅक्टिस केली शिवाजी पार्कवरती. त्यांनी 75 सामने खेळल्यानंतर त्यांना शतक करता आलं. म्हणजे सचिन तेंडुलकर हा नशिबानं किंवा आशीर्वादानं नाही तर मेहनतीनं आणि त्यांनी आपले आव्हान स्वीकारलं, परिस्थिती सुद्धा बदलली. आणि दुसरं उदाहरण थॉमस एडिसनचं आहे. थॉमस एडिसनचं वय 67 वर्ष असतं. थॉमस एडिसन जेवण करत असतात त्यावेळेस त्यांच्या लॅबोरेटरीला आग लागलेली असते. त्यांच्या लॅबोरेटरीत काम करणारा मुलगा धावत पळत येतो आणि साहेब सर आपल्या लॅबोरेटरीला आग लागलेली आहे. हे ऐकताच बघा आपण आपल्या घरच्यांनी दूध उतू जाते असं सांगितलं तर आपण ती धावपळ करतो, आपल्याला सांगत सापडत नाही, आपण खूप परेशान होतो, आपला निर्णय काय घ्यावा कळत नाही. तरी तो छोटीशी आपल्या चेहऱ्यावर स्माईल देतो आणि आपल्या मुलाला म्हणतो बाळा तुझ्या आईला सांग बघ त्या आपल्या लॅबोरेटरीला आग लागलेली आहे, ती नंतर तशी आग तुझ्या आईला पाहायला मिळणार नाही. त्या मुलाला वाटतं की आपले वडील वेडे झाले, त्यांना शॉक बसलाय ही आग लागली कळाल्यानंतर. तर तसं काहीच होत नाही. तो 67 वर्षाचा एडिसन नंतर न थकता पुढच्या 4-5 वर्षामध्ये त्याच्यापेक्षा सुसज्ज लॅबोरेटरी बनवतो आणि त्यामध्ये आपलं कार्य सुरू करतो. म्हणजे परिस्थिती स्वीकारली पाहिजे आणि त्या परिस्थिती बदलली पाहिजेत. असे 2 उदाहरणं लेखकाने या पुस्तकात दिलेले आहेत. आता 4थं प्रकरण आहे हे क्षणही जातील. म्हणजे सुखाचे क्षण असतील तेही जाणार आहेत, दुःखाचे क्षण असतील तेही जाणार आहेत. सुखामध्ये जास्त उड्या मारायचं नाही आणि दुःखामध्ये खचून जायचं नाही असा मेसेज लेखकाने या पाठाच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि त्यात सांगताना त्यांनी आपल्या जीवनामध्ये साक्षी भाव असावा. तो साक्षी भाव आपल्याला सुखामध्ये हवेत उडू देत नाही आणि दुःखामध्ये खचून जाऊ देत नाही. त्याचं उदाहरण त्यांनी एका राजाचं दिलेलं आहे. एक राजा असतो. राजा अनेक भिक्षूंना विचारतो की मी खूप संकटात असताना मला त्या संकटातून सोडवण्यासाठी कुठला तरी मंत्र द्या. मग एक भिक्षू त्याला तो मंत्र मिळतो. तो राजाला एक अंगठी देतो. अंगठीमध्ये त्या गॅपमध्ये अंगठीच्या एक चिठ्ठी ठेवतो ज्या ठिकाणी आपण खडा ठेवतो आणि ती राजाला देतो आणि राजाला सांगतो की ज्या वेळेस राजेसाहेब
तुम्ही अतिसंकटात असाल त्यावेळेस तुम्ही ती चिठ्ठी काढायची आणि त्याच्यातला मेसेज वाचायचा. काही दिवसानंतर राजाला प्रधानच बसवतो, राजाला बंदिस्त करतो आणि सकाळी राजाला फाशी द्यायचं ठरतं. ही बातमी राजाच्या विश्वासू दुसऱ्या सैनिकाला कळते. राजाला त्याची दया येते. राजाची सैनिक सुटका करतो आणि त्याला एक घोडा देतो आणि राजाला सांगतो तुम्ही आता राजे इथून निघून जावा. काही क्षणातच तिथल्या सेवकांना, कारागृहाच्या सेवकांना कळते की राजे आपले इथून पलायन झाले. परत ही बातमी राजाला कळते, नवीन झालेल्या राजाला कळते आणि ते सैनिक घोडे घेऊन त्यांच्या पाठीमागे लागतात. राजा असतो. राजाची स्पीड असते. खूप स्पीडनं राजा आपला जीव वाचवण्यासाठी धावत असतो आणि पाठीमागे पाठलाग सैनिक करत असतात. पुढे मोठी दरी येते. मोठी दरी आल्यावर राजा थांबतो. मोठा एक दगड असतो आणि दगडाच्या साईडला जाऊन राजा बसतो. बसल्यानंतर राजाला आठवण येते हे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं संकट आहे. एकतर मला वर दरीत उडी मारावी लागणार आहे, नाहीतर मला परत बंदिस्त केलं जाणार आहे, मला फाशी दिली जाणार आहे. राजा त्या अंगठीतली चिठ्ठी काढतो आणि वाचतो. त्या चिठ्ठीमध्ये हेही क्षण जातील हे 3 शब्द लिहिलेले असतात. राजा निवांत शांत बसतो आणि परत सैनिक येतात. राजाचा घोडा बघतात. राजे घोड्यावर नाहीत. त्यांना असं वाटतं की राजे दरीमध्ये उडी मारले आणि ते परत जातात. राजा आपल्या मित्र राजाच्या मदतीने परत राज्यावर आक्रमण करतो आणि आपलं राज्य मिळवतो आणि अख्ख्या राज्यामध्ये उत्साह सुरू होतो आणि त्यांच्या राजाच्या शेजारी बसलेले लोक एक नवीन प्रधान विचारतो, राजे सगळेजण आम्ही आनंदी आहेत, आम्ही सगळे खुश आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला काहीच आनंद दिसत नाही. तर राजे सांगतात, राजे एकच वाक्य म्हणतात, हेही क्षण जातं. हे क्षण काय म्हणजे तो ते त्या दिवसापासून आपण आपल्याकडे साक्षी भाव असला पाहिजे. दुःखात खचून जायचं नाही आणि सुखामध्ये जास्त उड्या मारायच्या नाही. 5वं प्रकरण आहे सकारात्मक विचाराचं महत्व. सकारात्मक विचाराचं महत्वामध्ये जसं आपल्या मोबाईलला वायफाय असतो, हॉटस्पॉट आता सगळ्यांना परिचय आहे. म्हणजे हॉटस्पॉट काय करतो, अनेक मोबाईलला कनेक्ट करतो आणि आपलं इंटरनेट आपण त्यांच्याशी शेअर करतो. तसंच काहीतरी सकारात्मक विचाराचं असतं. आपले सकारात्मक विचाराचे तरंग आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्या परिवारातल्या लोकांशी, आपल्या मित्रांशी ते तरंग त्यांच्यावर कार्य करतात. त्याच्यामुळे आपल्याकडे सकारात्मक विचार असले पाहिजेत. याचं उदाहरण, खूप सुंदर उदाहरण लेखकाने या पुस्तकात दिलं आहे. सुधा मूर्ती इन्फोसिसच्या नारायण मूर्तीच्या त्या पत्नी आहेत आणि त्यांची लहानपणाची मैत्रीण मीना. लहानपणी मीना खूप नकारार्थी विचार करणारी असते. प्रत्येक गोष्टीत तिला काहीतरी अडचणच वाटते. एखाद्याची वेशभूषा त्याच्यावर टीका करते, एखाद्याच्या हसण्यावर, बोलण्यावर, सगळ्या गोष्टीवर तिला एकच काम असतं, टीका करणे. त्याच्यामुळे वर्गातल्या एकाही मैत्रिणीसोबत, मित्रासोबत तिचं जमतच नसतं. मग पुढे मोठे झाल्यानंतर अचानक त्यांची एका शहरामध्ये भेट होते. पाऊस चालू असतो. पाऊस चालू असल्यानंतर सुधा मूर्ती पावसापासून बचाव करण्यासाठी एका दुकानाच्या शेजारी थांबलेला असतात. तिथंच त्यांना मीना भेटते. अगोदर सुधा मूर्तींना मीना दिसते, परंतु सुधा मूर्ती त्या मीनाकडे बघण्याचं टाळतात, तिला दुर्लक्ष करतात. कारण की ती नकारार्थी, त्यांना वाटतं की हिच्या स्वभावामध्ये अजून काही बदल झालाच नसेल. परंतु मीनाचं सुद्धा मूर्तीकडे लक्ष जातं. ती धावत येते, तिची विचारपूस करते, चला आपण चहा पिऊत म्हणते. ती नको म्हणते, तरीही आग्रहाखातीर ते दोघीही एका हॉटेलमध्ये चहा प्यायला जातात. आणि सुधा मूर्तीना तिच्या चेहऱ्यावरच सकारात्मक वृत्ती असेल, ते तरंग असतात. तरंगाचं उदाहरण दिलं, तिच्या चेहऱ्यावरच तो सुधा मूर्तीला बदल जाणवतो. ती प्रश्न विचारते, तुझ्यामध्ये झालेल्या बदलाचं रहस्य काय? आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की तुझ्यामध्ये असा बदल होईल. ती सांगते, माझ्याकडे खूप काही आहे, संपत्ती आहे, मोठी बिल्डिंग आहे आणि माझ्या मोठ्या बिल्डिंगच्या शेजारी
एक भिकारी आणि भिकाऱ्याची छोटी मुलगी राहते. मी अनेकदा त्या भिकाऱ्याच्या आणि त्या छोट्या मुलीला अनेकदा मदत, खायला दिले, कपडे दिले, अनेकदा दिले, अनेकदा मदत पण केली. एके दिवशी खूप मोठा पाऊस आला होता आणि माझ्या बिल्डिंगच्या खिडक्या उघड्या होत्या. त्या खिडक्या बंद करण्यासाठी मी धावपळ करत होते. मी अस्वस्थ झाले होते. कशासाठी अस्वस्थ झाले होते? तर पाण्याचा शिडकाव माझ्या घरात शिरणार आहे, पाण्याचे थेंब माझ्या घरात पडणार आहे आणि एक खिडकी बंद करत असताना तो भिकारी आणि त्या भिकाऱ्याची मुलगी त्या पावसाचा आनंद घेताना, नाचताना मी बघितले. म्हणजे माझ्याकडे सगळं असून मी त्या येणाऱ्या 4 पाण्यासाठी दुःखी झाले. ते अख्ख्या पावसामध्ये आनंदानं जगताय. मग आपणही सकारात्मक झालं पाहिजे. आपण आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचा योग्य वापर केला पाहिजे आणि आनंदी राहिले पाहिजे. त्या दिवसापासून मी बदलले असं त्या सांगतात. यानंतर मनाचं व्यवस्थापन हा 6वं प्रकरण आहे. आपण प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थापन करतो. आपण आपल्या पायातल्या बुटाचं व्यवस्थापन करतो, आपल्या खिशातल्या मोबाईलचं व्यवस्थापन करतो. आपण मोबाईलला कव्हर अनेक टाकतो, बॅक कव्हर टाकतो, फ्रंट कव्हर टाकतो आणि खूप काळजी घेतो. परंतु आपण मनाची आपल्या अजिबात काळजी घेत नाही, मनाचं व्यवस्थापन करत नाही. सुरुवातीला सांगितलं होतं मी, जसं आपण शेतीची मशागत करतो तसं आपण मनाचं व्यवस्थापन केलं पाहिजे. मनाचं व्यवस्थापनामध्ये आपल्या मनामध्ये द्वेष असतील, आपल्या मनामध्ये राग असेल, मत्सर असेल, सुडाची भावना असेल, ह्या सगळ्या भावना आपल्या मनामध्ये घर करून असतील तर आपण आनंदी जीवन जगू शकत नाही. त्यामुळे ह्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण आपल्या मनातल्या नाहीशा केल्या पाहिजेत आणि आनंदी जीवन जगलं पाहिजे. 7वं प्रकरण आहे सेवा, सहकार्य आणि समाधान. सेवा आणि सहकार्य समाधानामध्ये लेखकाने एका समुद्र किनाऱ्यावरचा प्रसंग सांगितलेला आहे. समुद्राला भरती आलेली असते. भरती आलेली असल्याने लाखो स्टारफिश समुद्र किनाऱ्यावर येऊन पडलेले असतात आणि ते जगण्यासाठी तडफडत असतात. एक व्यक्ती त्या स्टारफिशना बघतोय आणि त्याला वाटतं की आपण काहीतरी करू शकतो, आपण काहीतरी यांच्यासाठी केलं पाहिजे. पण तो काय करतोय, आपल्या हाताने ते स्टारफिश उचलतोय, पाण्यात टाकतोय, उचलतोय, पाण्यात टाकतोय. संख्या प्रचंड असते. त्याच वेळेस दुसरा गृहस्थ तिथून जात असतो. ए बेटा, काय करतोय, काय होणार आहे तुझ्याने? एवढे लाखो स्टारफिश तू पाण्यात परत टाकणार आहेस? बरं, ते पाण्यात टाकलास म्हणून जगाला काय फरक पडणार आहे, असे तो प्रश्न त्या गृहस्थाला करतो. त्याचं उत्तर खूप मार्मिक असतं. मला माहिती नाही जगाला काय फरक पडेल ते, मला माहिती नाही तुझ्या जीवनात माझ्या कृतीचा काय फरक पडेल ते, परंतु जे मासे स्टारफिश मी पाण्यात टाकतोय त्यांच्या जीवनामध्ये मात्र खूप फरक पडणार आहे. ते खूप आनंदाने जीवन जगणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सरांची प्रेरणा घेऊन मी हे काम करतोय. मग उरलं सुरलं आमच्याकडे मुलं मुक्कामी असतात, खूप असं कधी भात उरतो, म्हणजे अन्नधान्य खूप उरतं. मग आम्ही या पुस्तकामुळे, या उदाहरणामुळे आम्ही प्रयोग केला. उरलेलं सगळं आम्ही तळ्याकाठी घेऊन जातो. तळ्याकाठी घेऊन ते तिथल्या माशांना टाकतो आणि त्या आज सकाळी आम्ही माशांना टाकताना अनेक मासे त्या अन्नाच्या कणाकडे आले आणि इतकं समाधान झालं, म्हणजे मी ट्रान्सलेशन हे पुस्तक केलेलं सार्थक झालं असं मला वाटलं. याच पाठामध्ये तुकडोजी महाराजांचा अभंग पण सरांनी इन्क्लूड केलेला आहे. सेवा ही प्रतिष्ठेसाठी नव्हे, प्रतिष्ठेसाठी सेवा नव्हे, ती स्वाभाविक हौसच आहे. आत्मसमाधान हेची आहे, पूर्ण फळ तयाचे, असं त्यांनी या उदाहरणाला जोडून हा अभंग त्यांनी यामध्ये दिलेला आहे. यानंतरचं 8वं प्रकरण आहे स्वसंयम, यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली. संयम हा शब्द आपल्या डिक्शनरीतून निघूनच जातोय आणि नाहीच, आणि आपल्या मुलाचा तर जीवनात संयम नावाचा प्रकार नाहीच, आणि त्याला आपण म्हणजे मीही पालक जबाबदार आहे. मी लहानपणी मला
पेन तर मिळायचीच नाही, घरच्यांना कांडी रिफिल दाखवायला लागायची, ही संपले. आणि नंतर त्या रिफिल तेच माझ्या मुलाच्या पुस्तकात 7-8 पेन्सिल चिरून ठेवलेल्या असतात, 7-8 इरेजर इकडं तिकडं पडलेले असतात. म्हणजे आपण आपल्या मुलांना गरजेपेक्षा अति देतो काय की असं मला वाटतंय. आणि त्या अति लाडामुळं ते मुलं त्या गोष्टीबद्दल त्यांना त्याचं महत्वच राहिलेलं नाही. त्याच्यामध्ये संयम हा गोष्ट, आणि त्यांना जसं आपण फॅनचं बटन दाबलं की फॅन सुरू होतो, तशाच गोष्टी त्यांना पाहिजेत. या पाठात संयमाचं उदाहरण म्हणून 12th फेल नावाची मूवीचे मनोज शर्माचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. युट्यूबवर मूवी आहे, तो खूप छान पिक्चर आहे. मी 4-5 वेळेस तो पिक्चर परत बघितला. त्याच काळात ॲनिमल नावाचा पिक्चर आला होता. ॲनिमल हा खूप नकारार्थी, खूप चुकीचा समाजात संदेश देणारा तो पिक्चर होता. आणि त्या पिक्चरने करोडोची कमाई केली. आणि हा पिक्चर प्रत्येक पालकानं सगळ्यांना पाहण्यासारखा आहे. मनोज शर्माची धडपड, तो हिंदी माध्यमाचा मुलगा असतो. 12वीला त्याचं कॉपी सेंटर असते. कॉपी सेंटरवर IPS अधिकारी, सध्या मोहीम सुरू आहे जिकडे तिकडे, 12वीची परीक्षा सुरू आहे आणि शासनाच्या गाड्या फिरताना खूप दिसत आहेत. IPS तो धाड, त्याच्या ज्या ठिकाणी तो 12वीला असतो त्या ठिकाणी IPS ची धाड पडते आणि त्यामुळे तो 12वीला फेल होतो. त्याला फेल झालेलं दुःख नसतं, परंतु त्या IPS ला पाहून त्याच्यामध्ये आपणही IPS व्हावं, मेहनत करावी, आपणही IPS व्हावं अशी भावना त्याच्यामध्ये जागृत होते आणि तो अभ्यासाला लागतो. घरची परिस्थिती हालाकीची होती. त्याचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो दिल्लीला जातोय, पिठाच्या गिरणीत काम करतोय, दिवसभर पीठ दळतोय आणि अख्ख्या गिरणीमध्ये सगळ्या कोणाकोणात पीठ असतं तेथेच तो मुक्कामी राहतोय आणि रात्रभर अभ्यास करतोय. ग्रंथालयात काम करतोय, प्रसंगी तो ग्रंथालयात झाडू साफ करतोय, टॉयलेट धुण्याचं पण काम करतोय, लोकांचे कुत्रे पण सांभाळतोय. म्हणजे सकाळी कुत्रे घेऊन त्यांना फेरी घालून आणायचे, त्याचे पैसे मिळायचे आणि तो IPS होतोय. हा संयम आपण आपल्या पाल्यामध्ये डेव्हलप केला पाहिजे, विकसित केला पाहिजे असं लेखकाचं मत आहे. यानंतरचा 9वा चॅप्टर आहे, थोडासा वेळ काढा आणि सुंदर जीवनाचा आस्वाद घ्या. आत्ताच बोलताना सरांना म्हटलो की सरांचा स्मित हास्याकडे जर आपण वेळ काढून बालाजी सरांच्या बघितलं तरी आपल्याला आनंद मिळतो. आनंद आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद पाहायला मिळतो. आणि त्या गोष्टीचा खरंच हे पुस्तक वाचल्यानंतर तर मी खूप घेतो. मी सकाळी 4ला उठतो, नेहमीच उठतो, रात्री 9:30ला झोपतो आणि सकाळचा जो चंद्र दिसतो आणि चंद्राच्या साईडला तो स्टार दिसतो, इतका आनंद देतो. त्याच्यानंतर सूर्य येतो, त्याच्यानंतर म्हणजे आजूबाजूला आता पळस फुलला आहे सध्या, इतकं मोहक दृश्य पळसाचं. सायंकाळी तो सूर्य आणि त्याच्या पुढचा पळस, म्हणजे आजूबाजूला आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टीकडे आपण सतत दुर्लक्ष करून भौतिक सुखाच्या पाठीमागं आपण खूप धावत आहोत आणि ते धावणं आपण बंद केलं पाहिजे आणि त्या गोष्टीचा, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. आज आम्ही नवीन राष्ट्रीय सेवा योजनामध्ये काम करत असताना आम्ही नवीन प्रयोग करतो. आम्ही सध्या पुष्पगुच्छ तयार करतोय. पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी आम्ही प्लास्टिक रॅप, म्हणजे प्लास्टिकचे 200-250चे पुष्पगुच्छ न घेता आम्ही पळसाचे फुलं आणि झाडाच्या फांद्या वेगवेगळ्या असे पुष्पगुच्छ तयार करतो. 8 दिवस झालं आम्ही तेच वापरतो आणि ते फुलं तोडताना, पुष्पगुच्छ बनवताना माझे मुलं एवढे आनंदी असतात. असे ग्रुप करून 8-10 जण, सगळ्या आयडिया आणि त्याच्यामधूनही आनंद घेतात. म्हणजे आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला गोष्टीतून आनंद घेता येतो. एक प्रयोग या पुस्तकात सांगितलेला आहे. तो प्रयोग म्हणजे वॉशिंग्टन पोस्ट या प्रसिद्ध वर्तमानपत्राने जोशुआ बेल नावाच्या व्हायोलिन वादकाचा एक न्यूयॉर्कच्या रेल्वे स्टेशनवर एक प्रयोग आयोजित केला. वेषांतर करून आपली टोपी अशी उलटी ठेवून ते धून वाजवत बसतात. ते एका प्रोग्रामसाठी $30 लाख घेतात आणि त्यांचा प्रोग्राम आहे म्हणून सुट्ट्या घेऊन अनेक
अडचणीला मात करून त्यांच्या त्या 5 ते 6 धून ऐकण्यासाठी लोक वेळ काढून ते धून ऐकतात आणि त्याचा आनंद घेतात. त्या धून त्याच असतात ज्या ते रेल्वे स्टेशनवर वाजवत असतात. काही जणांचं लक्ष जातं त्याच्याकडे, परंतु त्यांना पुढे कुठेतरी पोहोचायचं असतं. लहान मुलं आपल्यापेक्षा खूप आजूबाजूच्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी खूप तरबेज असतात. लहान मुलांची इच्छा असते त्या धून ऐकावं, परंतु आई वडील त्यांना ओढून नेतात. काही जणांना वाटते वस्तू वाजवायला येतो म्हणून आपले $1, $2, $3 असे त्याच्या टोपीमध्ये $30 असे जमा होतात. म्हणजे $30 लाख ज्या कामासाठी, ज्या 1 तासासाठी तो घेतोय, तीच गोष्ट आपल्या आजूबाजूला घडत असेल तर त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, त्याकडे आपलं लक्ष नसते. असं सुंदर उदाहरण लेखकाने या पुस्तकात दिलेलं आहे. 10वं प्रकरण आहे, लक्षात ठेवा या जगात आपलं स्थान क्षणिक आहे आणि ह्याच गोष्टी आपण विसरतो. आपलं स्थान क्षणिक आहे या गोष्टीचा आपल्याला विसर पडलेला आहे. थोडंसं यश मिळालं की आपले पाय जमिनीवरच नसतात. आपण आपल्याला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं समजतो. याचं उदाहरण म्हणजे राजेश खन्ना आहे. तुम्हाला वाटतं तुमच्या सगळ्या परिचयाचे राजेश खन्ना असतील. खूप सुप्रसिद्ध ते हिरो होते. जगामध्ये त्यांची ओळख होती, खूप प्रसिद्धी मिळाली. असा एक काळ आला की त्यांना वाटू लागलं स्वतःला की या देवानंतर मीच प्रसिद्ध आहे, या देवानंतर मीच मोठा आहे. त्यांच्या मनामध्ये ते यश विष बनलं. ते लोकांचा तिरस्कार करू लागले, ते दारू पिऊ लागले, व्यसनाधीन झाले, त्यांना पत्नीनंही सोडून गेली आणि शेवटी ते मृत्युमुखी पडले. म्हणजे यशानं होरपळून न जाता, आपले पाय जमिनीवर न ठेवता, आपण काहीतरी या जगापेक्षा वेगळे आहोत म्हणून दुसऱ्याचा तिरस्कार करणं आणि आपलं आयुष्य संपवणं हे आपल्याला अनेक ठिकाणी घडते आणि आपण बघतोय. त्याच्या विरुद्ध जर उदाहरण आपल्याला देता येईल, अमिताभ बच्चनचं. लेखकाने खूप सुंदर उदाहरण या पुस्तकात दिलेलं आहे. 6 ते 7 मूवीज अमिताभ बच्चनच्या लागोपाठ फ्लॉप होतात. म्हणजे एकही त्यांना पैसा मिळत नाही. मग ते निराश होतात. त्यांच्या मनात विचार येतो की आपण परत अलाहाबादला जायचं आणि दुसरा कुठला तरी व्यवसाय करायचा. परत त्यांना 8वीच्या वर्गात असताना त्यांच्या वडिलांनी एक गोष्ट सांगितली होती, ती लक्षात येते. 8वीला ते नापास होतात. 8वीला नापास झाल्यानंतर आपल्या वडिलांना कसं सांगावं ही त्यांच्या मनामध्ये भीती असते. मी जर ही गोष्ट माझ्या वडिलांना सांगितली तर वडील मला रागावतील, मला शाळेतून काढून टाकतील, माझा अपमान करतील, ही भीती होती. मग भीत आपल्या वडिलांकडे जातात आणि ते सांगतात, पिताजी मी 8वीला नापास झालो. यानंतरची आपण पालक म्हणून प्रतिक्रिया काय दिली असती आणि ते काय देतात याचा आपल्याला म्हणजे आपण आपल्या मनानं विचार करू शकतो. ते पालक म्हणतात, मन का हुआ तो अच्छा, नहीं हुआ तो भी अच्छा. मन का हुआ तो अच्छा, नहीं हुआ तो भी अच्छा. हे त्या 8वीत असलेल्या त्या मुलाला त्या ओळीचा अर्थ कळतो आणि आपण थकायचं नाही. अपयश हे आपल्या सोबत कायम राहणार नसतं. हे क्षणी जातील. हे अपयश, या अपयशासोबत संधी येतात. त्यांनी संधी शोधल्या आणि जंजीर नावाचा पिक्चर आला. जंजीर पिक्चर हा सुपरहिट झाला आणि त्यानंतर ते कधीच थांबले नाही. जंजीर सुपरहिट झाल्यानंतर बादशाह म्हणून त्यांची ओळख हिंदी चित्रपट सृष्टी झाली. परत त्यांच्या जीवनात अनेक संकट आले, कर्जबाजारी झाले, परंतु त्या संकटावर त्यांना फक्त वडिलांनी दिलेला जो मंत्र होता, मन का हुआ तो अच्छा, नहीं हुआ तो भी अच्छा, असं म्हणून त्यांनी ह्या गोष्टी आणि त्यांनी आपले पाय सतत जमिनीवरच ठेवले आणि आज सुपरस्टार म्हणून अमिताभ बच्चनची ओळख जगभरात आहे. त्यानंतरचा 11वं प्रकरण आहे, कृतज्ञतेतून आनंद मिळवा. आज जो मी तुमच्या समोर आहे तो माझ्या मित्रामुळे. सरांनी सुरुवातीला सांगितले की हा प्रोग्राम खूप बिझी आहे, 6 महिने या प्रोग्रामची तारीख नाही, तरीही सरांनी विनंती केल्यामुळं मला ही संधी मिळाली.
त्याबद्दल मी कृतज्ञ असलं पाहिजे आणि कृतज्ञताच हरवून चालेल. आज मी तुमच्या समोर आहे ते माझ्यामुळे नाही, माझ्या आईमुळे आहे, माझ्या गुरुमुळे आहे, माझ्या ह्या मित्रामुळे आहे. म्हणजे मला राहायला जागा नव्हती, पुणे विद्यापीठात टीव्ही हॉलवर झाडावर चढून जायचो आणि तिथं सतरंजी टाकून झोपायचं. मित्राला लक्षात आलं तुझी बॅग माझ्या रूम मध्ये आणून माझ्या रूम मध्ये राहा असे. म्हणजे पुणे विद्यापीठात मनात जागा करून देणं सोपं होतं. एका रूम मध्ये 18 ते 20 मुलं राहायचो आम्ही. 4 कॉटची रूम असायची, फक्त बॅग ठेवायचं. अशा वेळेस मित्रांनी मला रूम दिली. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्याबद्दल आपण त्या गोष्टीची आपल्याला जाण असली की मग हातभर दिपली नाही, हातभर लाकडून आणि ईदभर लाकडून हातभर दिपल्या जशी मला ती ओळख करून देताना मित्रांनी काढली तशा दिपल्या आयुष्यभर निघतात. म्हणजे मित्र आपली स्तुती करतात. म्हणजे आपण सतत कृतज्ञ असलं पाहिजे आणि आपण कृतज्ञता विसरून जातो आणि भौतिक वस्तू मिळाल्यानंतर आपण खरेच सुखी होतो असा आपण भ्रम घेतो आणि आयुष्यभर आपण त्या भौतिक वस्तूच्या पाठीमागं धावत असतो. कोरोनाच्या काळामध्ये इटलीमध्ये एक प्रसंग घडला. एक माणूस कोरोनाग्रस्त होता, अनेक काळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि सुट्टी मिळाल्यानंतर तो बिलाकडे पाहतोय आणि बिलाकडे पाहतच थांबतो. लोकांना वाटतं की ह्याच्याकडे पैसे संपले असतील. काही जण म्हणतात, डॉक्टर म्हणतात काही पैसे कमी करायचे का. ते स्तब्ध होऊन बघतात असं बिलाकडे. ते म्हणतात नाही. मग काय बघतोय, हा $5,000 आकडा बघतोय, 5,000. म्हणजे आयुष्यभर ईश्वरानं जे मला ऑक्सिजन दिलं असेल, म्हणजे 4-5 दिवस तुम्ही 7-8 दिवस जे ऑक्सिजन दिला त्याचं बिल माझं 5,000 झालंय. म्हणजे ईश्वराच्या कृपेनं मी आयुष्यभर फुकट ऑक्सिजन घेतो, त्याचं ईश्वराकडे मी बिल किती पे करू. म्हणजे ते स्तब्ध होऊन ते बघतात. मग आपणही म्हणजे यातून आपल्यालाही धडा घेता येतं आणि आपणही किमान आपल्यासाठी एक माणूस किमान 3 झाडे तरी लावावेत आणि ती झाडे मोठी करावीत. आणि सरनी माझा परिचय करून देताना गुत्ती येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असताना आम्ही हॉस्पिटलच्या वाढ त्यामध्ये लावल्यात, शाळामध्ये काही जगले, परत काही सरांनी त्या ठिकाणी लावले आणि असे 70-75 झाडं आता ते चांगले हिरवळ फुललेले आहेत. आणि 12वं प्रकरण आहे, दुसऱ्याचे दुःख ऐकून घ्या आणि त्यांचा आधार बना. सोशल मीडिया आपण खूप व्यस्त आहोत. आपण आपलेही दुःख आपल्या शेजारच्याला सांगत नाही आणि आपल्या शेजारच्याचे दुःख ऐकत नाही. सकाळ झाली की आपण आपल्या हातात मोबाईल घेतो. पहिले आपण सगळे ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस आपण पुस्तक वाचायचो. पुस्तक वाचताना झोप लागायची, ते पुस्तक आपल्या असं साईडला पडायचं, आपल्या तोंडावर पडायचं. आता झोप येत नाही म्हणून मुलं मोबाईल बघतात आणि परत 2 तास जागे राहतात आणि सकाळी डोळे उघडलं की कुठला मंत्र न म्हणता, कुठलाच विचार न करता व्हॉट्सअप बघतात आणि त्यांचं काम सुरू. आज बर्थडे कुणाचे, हॅपी बर्थडे. आज अॅनिव्हर्सरी कुणाची आहे, त्याची अॅनिव्हर्सरी. जिंकलाच भावा, हे त्या सगळ्या गोष्टी त्या सोशल मीडियावर सुरू आहेत. म्हणजे आपल्याला समाज माध्यमावर वेळ घालवण्यासाठी खूप वेळ आहे, परंतु दुसऱ्याचं दुःख शेअर करणे, आपलं दुःख दुसऱ्यासोबत आणि दुसऱ्याचं दुःख समजून घेण्यासाठी आपल्याकडे अजिबात वेळ नाही. आणि या पुस्तकामध्ये सुधा मूर्तीच्या वडिलांचं उदाहरण लेखकाने दिलेलं आहे. सुधा मूर्तीचे वडील एका मोठ्या झाडाखाली एका मोठ्या वृक्षावर बसायचे आणि येणारे जाणारे जे कामगार लोक होते त्यांचं आपल्या डोक्यावरचे ओझं ठेवायचे खाली आणि ते त्यांना आपले दुःख सांगायचे. आणि दुःख सांगितलं की माणूस मोकळा होतो, मनानं मोकळा होतो. त्याचं उदाहरण माझ्याकडेच आहे. मी सर सांगितल्याप्रमाणे मी वर्षभर खूप फिरत असतो. फिरायची अजिबात संधी सोडत नाही. फिरायचं असलं की मी घरच्यांचा पण विचार किंवा बाकीच्या गोष्टीचा विचार, मिळाली डिअर करतो, अनेक ठिकाणी फिरतो. आणि मला 2 मुलं आहेत. माझा दोन्ही मुलं माझा खूप लाड करतात आणि छोटा मुलगा दिवसभर सगळ्या तक्रारी जाणून घेतोय. माझी आई माझ्यासोबत असते शहरात, ती रागावली तो सहन करतोय, त्याचा भाऊ रागावला तो सहन करतोय, आईचे फटके खातोय तोही सहन करतोय, आजीची
म्हणजे सगळ्या असा साठवून ठेवतोय आणि संध्याकाळी मी कॅम्पमध्ये आहे, संध्याकाळी फोन करतोय आणि रडायला सुरू करतोय. हे मुलं ऐकतात, मी म्हणजे व्हिडिओ कॉल करतोय, 1-2 मिनिट तो रडतोय आणि सगळ्यात तक्रारी करतोय आणि शेवटी हसतोय. म्हणजे आपलं दुःख तो मला सांगतोय आणि मनानं मोकळं होतं. मग आपण जर आपलं दुःख जर आपल्या मनामध्ये जर साठवून ठेवलो तर आपण जीवनात कधीच दुःखी होत नाही. आपण आपलं दुःख दुसऱ्याशी शेअर करण्यासाठी आपल्याला आपले सामाजिक संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. आपल्या भावासोबत, आपल्या मित्रासोबत आपण चांगलं राहिलं पाहिजे. हा मेसेज आपल्याला या पुस्तकातून मिळतो. 13वं प्रकरण आहे स्वतःचे दोष लक्षात घ्या. आपण स्वतःकडे कधी पाहतच नाही, आपण स्वतःबद्दल विचार करतच नाही. आपण समाजाबद्दल खूप विचार करतो, हा तसाच, तो तसाच, आणि त्यांचं आपण परीक्षण करत फिरतो. आपल्यामध्ये गुणही असतात आणि दोषही असतात. लेखकाच्या मते आपण आपले जे गुण आहेत ते गुण ओळखले पाहिजेत, त्या गुणांची संख्या ओळखली पाहिजे आणि त्या गुणाच्या संख्येमध्ये सतत वाढ केलं पाहिजे. आणि आपले जे दोष आहेत ते दोष आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामध्ये आपण आपलं जीवन सुखी बनवू शकतो. या पुस्तकामध्ये लेखकाने डॉक्टर संजय मुखर्जी नावाचे एक डॉक्टर आहेत, त्यांचं, ते पण मानसशास्त्रज्ञ, त्यांचं उदाहरण देतात. एक पेशंट, एक मुलगी डॉक्टरकडे धावत येते, ती परमिशन घेते, सर मी आत येऊ का? ते त्यांना परमिशन देतात. बोल तुझा काय प्रॉब्लेम आहे? सर काय झालं बेटा? सर माझा प्रॉब्लेम आहे, असं ते एका शब्दात सांगून टाकते. आणि त्या मुलीचा प्रॉब्लेम काय असतो तर तिची आई तिच्यावर खूप बंधनं घालते. ती आई म्हणते इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, अशा प्रकारचे कपडे घालू नको, अशा प्रकारची वेणी घालू नको, डोक्याला तेल लाव, हे खा, ते खा, हे खाऊ नको, ते खाऊ नको, सारखं सांगत असते. त्यानंतर तिचे वडील या मुलीबरोबर फिरू नको, त्या मुलीबरोबर फिरू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, परत सारखं ते सांगत असतात. तिची मोठी बहीण सतत सल्ले तिला देत असते, असं वाग, तसं वाग, अभ्यास कर. छोटा भाऊ बी तिला परत मार्गदर्शनच करत राहतो आणि ती मानसिक दृष्ट्या त्रस्त होते आणि मानसशास्त्रज्ञाकडे, डॉक्टराकडे जाते. डॉक्टराकडे गेल्यानंतर डॉक्टर तिला प्रश्न विचारतात, बेटा सांग, तू ज्या वेळेस माझ्या दवाखान्यामध्ये आलीस त्यावेळेस तुझं पहिलं वाक्य काय? सर माझा प्रॉब्लेम आहे. इथंच तर तुझा प्रॉब्लेम आहे असं डॉक्टर तिला सांगतात. तुझी आई तुझ्यावर रागवते, त्याच्यात तुला प्रॉब्लेम दिसतात. वडील तुझ्यावर रागवतात, त्याच्यातही तुला प्रॉब्लेम दिसतात. बहीण तुला रागवते, त्याच्यात म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुला प्रॉब्लेम दिसतात. जर तू त्या गोष्टीकडे सकारात्मक विचार करून बघितलीस तर तुला त्या तुझ्या प्रश्नाचं म्हणजे तुझ्याकडे तुझ्या प्रॉब्लेम काय त्याचं उत्तर सापडेल. जगातली कुठलीच आई तुला त्रास देण्यासाठी त्रास देत नाही. जगातले कुठलेच वडील तुला म्हणजे जगातले कुठलेच वडील त्रास देत नाही. ते सगळे तुझी काळजी करतात, तुला तुझ्या हितासाठी ते प्रयत्न करतायत. मग तिच्या लक्षात येते आणि ती आनंदानं घरी जाते. 14वं प्रकरण आहे पेरेल ते उगवेल. पेरेल ते उगवेल यामध्ये, या प्रकरणामध्ये खूप सुंदर उदाहरण लेखकाने दिलेलं आहे. आपल्याकडे एक इंग्रजी म्हण आहे, जी सो सो यू रीप. त्याप्रमाणे एक शेतकरी असतोय, आपल्या शेतीमध्ये काम करत असतोय आणि त्याच वेळी एक बिझनेसमॅन तिथून एका मीटिंगला जात असतोय आणि त्याची गाडी तिथेच बंद पडते. गाडी बंद पडल्यानंतर तो खूप प्रयत्न करतो ती गाडी सुरू करण्याचा, पण ती गाडी सुरू होत नाही. मग त्या गृहस्थाला, त्या शेतकऱ्याला त्याची माया येते, दया येते. तो म्हणतो सर तुम्ही गाडीमध्ये बसा, मी गाडीला धक्का देतो, तुमची गाडी सुरू होईल. आणि खरंच गाडी सुरू होते. गाडी सुरू झाल्यानंतर त्याला मीटिंगला जायचं असते. तो खूप म्हणजे कृतज्ञ होतो. त्याला वाटते आपण या शेतकऱ्याला काहीतरी आपण पैसे द्यावे. तो पैसे घ्यायला नकार देतो. 2 वेळेस 3 वेळेस अनेक वेळेस नकार दिल्यानंतर तो गृहस्थ कार मालक त्या शेतकऱ्याला विचारतो तुम्हाला मुलं किती आहेत? तो म्हणतो मला 1 मुलगा आहे.
आजपासून तुम्ही माझे पैसे घेत नाही, आजपासून त्याच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी माझी. मला काहीच सांगायचं नाही. शेतकरी खुश होतोय, मी याचं उच्च शिक्षण करू शकणार आहे, ठीक आहे. मग ती अट मान्य करतोय आणि तो मुलगा ज्या मुलानं त्या बिझनेसमॅनचं मदत घेतोय, तो मुलगा पुढे डॉक्टर बनतोय. डॉक्टर बनल्यानंतर त्याने पेन्सिलिन नावाचा शोध लावतोय आणि त्या पेन्सिलिनमुळे लाखो लोकांचे प्राण वाचतात. त्या लाखो मधला एक मुलगा जो असतोय, त्या कार मालकाचा मुलगा असतोय, त्याचं नाव असतंय विन्स्टन चर्चिल. ते ब्रिटनचे पंतप्रधान असतात आणि जो डॉक्टर असतो तो अलेक्झांडर फ्लेमिंग असतो. बघा, एक गोष्ट आहे, त्या शेतकऱ्याने काय करायचे त्याची, म्हणजे माझा आणि त्या गाडीवाल्या मालकाचा काही संबंध नाही म्हणून तो तिथंच थांबला असता, गाडीला मदत केली नसती, गाडी चालू करून दिली नसती, तर या पुढच्या गोष्टी घडल्या नसत्या. यानंतर 15 चॅप्टर आहे प्रतिकूल भावनांचं बंधन झुगारू द्या. याही पाठामध्ये लेखकाने खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. एक उंटावर व्यापार करणारा एक व्यापारी असतो. दिवसभर एका गावामध्ये आपला व्यापार करतोय आणि सायंकाळची वेळ होते आणि एका मंदिर परिसरात तो आपले दोन्ही उंट घेऊन येतो. उंटाला बांधण्यासाठी त्याच्याकडे एकच दोरी असते आणि मग दुसऱ्या दोरीची शोधाशोध सुरू होते. त्याला माहिती आहे दुसऱ्या दोरीनं बांधलो नाही तर तो उंट इथे थांबण्याची शक्यता नाही. त्याची शोधाशोध मंदिराचा पुजारी बघतोय आणि त्याला विचारतो, काय झालं, मला दोरीच सापडत नाही. मग तो मंदिराचा पुजारी म्हणतो, माझ्याकडे दोरी नाही. तो एक सल्ला देतोय की एका उंटाला बांधा आणि दुसऱ्या उंटाला बांधण्याचं नाटक करा. तो व्यापारी तो सल्ला ऐकतोय आणि पहिल्या उंटाला दोरीने बांधतोय आणि दुसऱ्या उंटाला बांधल्याचं नाटक करतोय. रात्रभर झोपतोय, सकाळी उठला की पहिल्या उंटाची दोरी सोडतोय, तो उंट लगेच उठून थांबतो आणि त्याला माहिती आपण या उंटाला बांधलोच नाही, त्याच्यामुळे त्या उंटाला तो उठवण्यासाठी धडपड करतोय आणि तो उंट काही उठतच नाही, कारण की त्या उंटाला माहिती आहे की मला दोरीने बांधलेला आहे, त्याचा तो बास आहे. परत तो पुजारी बघतोय आणि त्याला सांगतोय त्या उंटाला अगोदर सोडा. तो म्हणतो मी बांधलोच नाही. ते जरी तुमच्यासाठी नाटक असलं तरी ते त्याच्यासाठी वास्तव आहे. तो समजतोय की मला गच्च दोरीने बांधलेला आहे. मग तो परत ते उंट सोडण्याचं नाटक करतोय आणि तो उंट लगेचच उभा राहतो. यातून आपल्याला आपणही अनेक चुकीच्या गोष्टीनं मनाशी बांधलेलो आहोत. मत्सर असेल, राग असेल, रूढी परंपरा असतील, प्रथा असतील, या सगळ्या गोष्टीनं आपण आपल्या मनाला बांधलेला आहे, आपल्याला बांधलेला आहे. याच्यातून त्या काल्पनिक, जशी उंटाची काल्पनिक दोरी असते तशी हे आपले त्या काल्पनिक दोरीपासून आपण मुक्तता करावी असं मत या लेखकाचं आहे. आपल्या स्वप्नांना जपण्याची जबाबदारी आपली असते. स्वप्न आपण पाहतो. अब्दुल कलामांनी आपल्याला उघड्या डोळ्याने स्वप्न बघायला सांगितलं आणि ते आपण स्वप्न बघितले पाहिजेत आणि ते स्वप्न आपणच साकार केलं पाहिजे. आणि स्वप्नाचा पाठलाग करताना अनेक अडचणी येतात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्या अडचणीसोबतही आपल्याला संधीही अनेक येतात. त्या अडचणीतल्या संधी शोधल्या पाहिजेत. जो अडचणीतल्या संधी शोधतो तो आयुष्यात यशस्वी होतो असं लेखकाचं म्हणणं आहे. 17वं प्रकरण आहे प्रतिकूल परिस्थिती ही वरदान असते. आणि माझ्यासारख्या, बालाजी सर सारख्या अनेक आपल्यासारख्या जे पहिल्या पिढीचे ज्यांनी शिक्षण घेतलं त्या बऱ्याच जणांची परिस्थिती प्रतिकूलच असते. आपल्याबरोबर अनेक जणांनी माझी परिस्थिती चांगली नाही म्हणून त्यांनी शिक्षण सोडलं आणि आपण बरेच जणांनी आपण शिक्षण घेतलं आणि आपण ती आपली परिस्थिती आपल्याला वरदान झाली. या पुस्तकात लेखकाने ब्रिटिशांचं उदाहरण दिलं. ब्रिटिश म्हणजे ब्रिटनचं वातावरण हे खूप दमट आहे. वाढत्या लोकसंख्येला पोचण्यासाठी त्या देशाकडे साधन संपत्ती नसते. मग ते आपल्या प्रतिकूल परिस्थितीला त्यांनी वरदान बनवलं. त्यांनी आपला देश सोडून जगभर व्यापारासाठी फिरले आणि जगाचा काही काळासाठी होईना
मालकच बनले. ती प्रतिकूल परिस्थिती त्यांच्यासाठी वरदान बनली. आणि असंही म्हटलं जातंय ब्रिटिशांच्या साम्राज्यात म्हणलं जात होतं कधीही सूर्य मावळत नाही, म्हणजे एवढं मोठं साम्राज्य ब्रिटिशाचं होतं. त्या उलट लेखकाने आपल्या भारताचं उदाहरण दिले. भारतात सोने की चिडी असं म्हटलं जायचं. सोने की समृद्ध भारत खूप समृद्ध होता आणि मग आळस असेल म्हणजे काही करण्याची जी उमेद होती ती भारतीयातली संपून गेली होती. ब्रिटिशांनी राज्य केलं, 150 वर्ष राज्य केल्यानंतर आपल्याच लोकांना वाटलं की आपण पारतंत्र्यात आहोत, आपण परत पेटून उठले आणि परत आपण महासत्ता होण्यासाठी धडपडतोय. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती वरदान असते. याचं परत उदाहरण म्हणजे नारायण मूर्तीचं या पुस्तकात लेखकाने दिलेलं आहे. नारायण मूर्ती 5 भाऊ आणि 3 बहिणी असं 6 बहिणी आणि 3 भाऊ असं त्यांचं कुटुंब. नारायण मूर्तीचे वडील शिक्षक आणि नारायण मूर्तीचं स्वप्न होतं आपण IIT मद्रासमध्ये इंजिनिअरिंग करावं. खूप हुशार. त्यांच्यामुळं त्यांचे अनेक मित्र 12वीची परीक्षा एंट्रन्सची परीक्षा आणि त्यांच्यामुळं अनेक जण IIT मद्रासलाही लागले. परीक्षा पास झाल्यानंतर नारायण मूर्ती आपल्या वडिलांकडे जातात आणि त्यांना सांगतात पिताजी मी IITची परीक्षा पास झालो एंट्रन्सची आणि मला IIT साठी ऍडमिशन पाहिजे. त्यावर ते वडील त्यांना उत्तर देतात तुझे 6 भाऊ 3 बहिणी या सगळ्या 6 बहिणी त्यांचं मला लग्न करायचं आहे, 6 भावांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. मी एक शिक्षक आहे, साधा शिक्षक आहे, माझा खूप छोटा पगार आहे, मला हे शक्य नाही असं ते त्याला उत्तर देतात. तो खचून जात नाही. आपल्या मित्रांना सोडण्यासाठी मैसूरच्या रेल्वे स्टेशनवर जातोय, सगळ्यांना डब्यामध्ये बसवतोय, त्यांना बाय बाय करतोय आणि तिथंच विचार करत थांबतोय. म्हणजे माझं नशीब एखादी संस्था माझं नशीब घडवू शकत नाही, तर माझं नशीब घडवण्याची ताकद ही माझ्यातच आहे. मी माझ्या प्रतिकूल परिस्थितीमुळं मी इंजिनिअरिंग कॉलेजला IITला ऍडमिशन घेऊ शकत नाही, परंतु मी इथंच राहून मेहनत करणार. कुठल्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता त्यांनी इंजिनिअरिंग झाले, इन्फोसिसचे फाउंडर पण झाले आणि असंख्य IIT करणाऱ्या मुलांना त्यांनी नोकरी पण दिली. यानंतर कुठल्याही गोष्टीचा 18वा चॅप्टर आहे, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळा. आपण एक्सेस ऑफ एनिथिंग इज अ पॉइझन अशी एक म्हण आहे. लेखकाने या पुस्तकामध्ये टॉलस्टॉयचं एक उदाहरण दिलेलं आहे. रुबेल नावाचं करन्सी ही रशियाची आहे, जसे आपली रुपये आहे, डॉलर आहे, तसं रशियाचे रुबेल असतात. एका माणसाला असं सांगण्यात येतं की सूर्योदयापर्यंत सूर्यास्तापर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तू जेवढ्या जमिनीला प्रदक्षिणा घालशील ती जमीन 1000 रुपयांच्या बदल्यात तुझ्या मालकीची असं त्याला सांगण्यात आलेलं असतं. तो खूप अम्बिशियस बनतोय, महत्वाकांक्षी बनतोय आणि त्याला सकाळी जर मी झोपलो मला जाग आली नाही तर या टेन्शन मध्ये रात्री झोपत नाही. थोडीफार झोप लागते आणि सूर्योदयाच्या अगोदर रेडी पळायला सुरुवात करतो. दुपारपर्यंत त्याच्या 7 पिढ्या बसून खातील एवढ्या जमिनीला तो प्रदक्षिणा घालतो. तरी त्याला थांबावं असं वाटत नाही, तरी तो धावतोय. सूर्यास्त आला की तो थांबतो. त्याला खूप धाप लागते, तो जमिनीवर कोसळतो आणि मृत्युमुखी पडतो. या गोष्टीतून आपल्याला खूप काही शिकता येतं. लोभ, काळजी, चिंता किंवा ताणतणाव या गोष्टी आपल्या जीवनासाठी खूप घातक आहेत. या गोष्टीवर जर आपण जास्त खूप विचार केला तर त्या गोष्टीचे दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावं, आपल्या मनाला भोगावं लागतात. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मानसशास्त्राच्या मध्ये हे परस्परावर परिणाम करणार आहेत, मन आणि शरीर. त्याच्यामुळं त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. याच प्रकरणामध्ये एका साधूचं उदाहरण लेखकाने दिलेलं आहे. त्यांनी एका अनुयायाला अनुयायी त्यांच्याकडे येतो आणि मला खूप त्रास होतोय, मला पण आयुष्य जगण्याची अजिबात इच्छा नाही, खूप चुकीच्या गोष्टी माझ्यासोबत घडतायत
असं तो त्यांच्यासोबत म्हणतोय. मग त्याला म्हणतात एक ग्लास पाणी घे. एक ग्लास पाणी घेतात आणि ते असं पकडतात. मी जर हा ग्लास 1 तास पकडला तर काय होईल? तेवढं काही त्रास होणार नाही, थोडीफार ही कळ लागली. हाच मी जर 5 तास पकडला तर तुमचा खांदा दुखायला सुरू होईल. हाच जर मी 24 तास पकडला तर हा खुबा निकामी होण्याची शक्यता आहे. मग ते म्हणतात, मग आपण आपल्या मनामध्ये हा द्वेष, हा राग, हा मत्सर वर्षानुवर्षे आपण आपल्या मनामध्ये ठेवतो. आपल्या मनावर त्याचा काय परिणाम होत असेल याबद्दल आपण खूप विचार करावा असं लेखकाने म्हटलेलं आहे. 19वा चॅप्टर आहे कार्यपूर्तीचा आनंद घ्या. कार्यपूर्तीचा आनंद घ्यामध्ये एखादी कार्य पूर्ण झालं तर त्याचा आनंद घ्यायचा आणि ते तो आनंद आपल्याला दुसरं कार्य करण्यासाठी प्रेरणा देतो. याचं बोलकं उदाहरण लेखकाने या पाठामध्ये दिलेलं आहे. ते म्हणजे कन्नड भाषेतील बालप्रपंच नावाचं एक ग्रंथ. तो 3000 पानाचा ग्रंथ आहे आणि तो 3000 पानाचा ग्रंथ 3 महिन्यामध्ये लेखकाने पूर्ण केलेला आहे. तो लेखक विद्यापीठामध्ये शिकलेला तो लेखक नाही, कुठल्या महाविद्यालयाची त्याच्याकडे पदवी नाही, तरी त्याने तो ग्रंथ आणि तो ग्रंथ लहान मुलांना आवडणाऱ्या गोष्टी त्या ग्रंथामध्ये आहेत. आपला ज्येष्ठांना पण आवडणाऱ्या खूप काही गोष्टी आहेत त्या बालप्रपंचामध्ये. आणि ते नुसते त्या एका ग्रंथाचे नाही, तसे त्यांनी 400 ग्रंथ लिहिले. त्याच्यामध्ये त्यांनी प्रवास वर्णन लिहिलाय, नाटकं लिहिलेत, लघुकथा लिहिलेत, समूहगीत लिहिलेत, शब्दकोश लिहिलेत, विश्वकोश लिहिलेत आणि त्यांचं नाव आहे शिवराम कारंती. त्यांना ज्ञानपीठ म्हणजे साहित्यातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. एका व्यक्तीने त्यांना विचारलं ही ताकद तुमच्यात कुठून आली? हे 400 ग्रंथ लिहिला, ती ऊर्जा तुमच्यामध्ये कुठून आली? त्याला ते उत्तर देतात, मी कार्यपूर्तीचा आनंद घेतो. प्रत्येक कार्य पूर्ण झाल्यानंतर त्या कार्यातून मला ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा मला पुढचं कार्य करण्यासाठी प्रेरणा देते आणि मी सतत कार्य करत राहतो. मला थकवा जाणवत नाही. त्यामुळे मी एवढी ग्रंथसंपदा तयार केलेली आहे. अशा प्रकारे 19 प्रकरण या पुस्तकात आहेत. खूप सुंदर पुस्तक आहे हे पुस्तक. मला वाटते तुम्ही सर्वांनी मराठीतलं आणि इंग्रजीतलं दोन्हीही वर्जन तुम्ही अमेझॉनवरून खरेदी करावं. या पुस्तकातला मला लाभ काहीच नाही. मी सुरुवातीला सांगितलं की मला याचे पैसे भेटले ₹1.5 एका शब्दाचे आणि खूप 200-250 रुपये याची किंमत आहे. ते अमेझॉनवर अवेलेबल आहे. सर्वांनी अवश्य वाचा. आपल्या घरच्यांना पण वाचायला सांगा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि माझे तोडके मोडके 4 शब्द संपवतो. मला इथं संधी दिली, एकाची संधी काढून मला उभं केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद.